30 ऑगस्टला आमची फिल्म येणार आहे आहो विक्रमार्का, पक्का बघा. ह्याचं गाणं अर्चना एन्जॉय करा. जय महाराष्ट्र. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक करून निवडून आल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. महायुतीचे घटक पक्ष आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमधील ग्रँड उत्सव बँकेट हॉल येथे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीतल्या सर्व पक्षांच्या वतीनं सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आणि या मावळ मतदारसंघाचे खासदार अप्पा बारणे साहेब यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे की या देशाच्या पंतप्रधानपदी माननीय नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा या ठिकाणी पूर्ण बहुमतानं तिथे सत्तारूढ झालेले आहे आणि ही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी वापरायच्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली. एक खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या दलित समाजामधून सर्वसामान्यांमधून पुढे गेलेलं नेतृत्व रामदास आठवले साहेब यांच्यावर तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे. याचा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे. त्याचबरोबरनं अप्पा बारणेजी की ज्यांनी खऱ्या अर्थाने या मतदारसंघाची सेवा केली आहे. प्रचंड मोठा असा मतदारसंघ त्याच्या खासदारपदी तिसऱ्यांदा ते निवडून आले, हॅट्रिक केली, त्यांचंही मनापासून अभिनंदन. तर संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची प्रतीक्षा करते. असं असताना जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका कुठंतरी पुढे ढकलत आहेत असं चित्र सध्या दिसतंय. काय तुम्ही भावना व्यक्त कराल, काय प्रतिक्रिया? तर मला वाटतं की शिवसेनेच्या माध्यमातून 2019 साली भारतीय जनता पार्टीच्या बरोबर निवडणूक लढवली गेलेली होती आणि महायुतीला या महाराष्ट्रातल्या लोकांनी 2019ला कौल दिलेला होता. दुर्दैव असं की उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पाठीत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यामुळे महायुतीला जनतेनं कौल देऊन देखील 2019 साली सत्तेमध्ये महायुती बसली नाही. या उलट महाविकास आघाडी निर्माण करण्यात आली, पण त्याच्यासाठी इतका विलंब झाला की मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शपथ कधी घेतली? 28 नोव्हेंबरला शपथ घेतली. आता तिथून पुढची 5 वर्ष मोजा ना. आज जे उद्धव ठाकरे यांचे सगळे बगलबच्चे सांगतायत की निवडणूक लांबवली कारण महायुती निवडणुकीला घाबरते. महायुतीने निवडणुकीला घाबरत नाही. ज्या जनतेची दिशाभूल करून तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मतं मागितलेली आहेत, त्या जनतेला आता कळून चुकलं आहे की आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यामुळे ती जनता तुम्हाला कौल देणार नाहीच. पण महायुती प्रचंड ताकदीनं निवडून येणार आहे. पण 5 वर्ष तर पूर्ण होऊ द्या, काय इतक्यात घाई लागलेली आहे. 2.5 वर्ष या सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करून तुम्ही सत्ता स्थापन केलीत, पण या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही देऊ शकलेलं नाही. ते महायुतीचं सरकार देत आहे, ताकदीनं देत आहे. 5 वर्ष पूर्ण होऊ द्या, निश्चितपणाने निवडणूक होईल आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला या महायुतीवरतीच विश्वास आहे. पुन्हा एकदा ही जनता दाखवून देणार. येणाऱ्या विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीत महायुतीची युतीच राहील असा कार्यकर्त्यांना विश्वास रामशेठ ठाकूर यांनी दिला आहे. कार्यकर्त्यांमध्ये एक आनंद संचारला, काय सांगत? तर महायुती ताकदीनं काम करते. मावळ मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेने लढवली, तेव्हाही काम केलं. विधानसभा असू द्या, महापालिका असू द्या, या सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, प्रत्येक ठिकाणी आम्ही एकत्रित काम करून महायुतीच्या माध्यमातून या जनतेची सेवा करण्यासाठी, त्यांना अपेक्षित विकास घडवून आणण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करत राहणार आहोत. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व निवडणुका आम्ही ताकदीनं लढणार आहोत.